श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, नोव्हेंबर 2025चा महाधक्का. कुंभ राशीसाठी नियतीचा खेळ सुरू. तुमच्या गुप्त इच्छा पूर्ण होणार की मोठे संकट थेट तुमच्यावर कोसळणार. आड धक्के देणारं भविष्य. कुंभ रास म्हणजे भविष्यवेधी, क्रांतिकारी विचार, संवेदनशील, भावनिक तसेच असीम बुद्धिमत्ता असलेले व्यक्तिमत्व. तुम्ही नेहमीच गर्दीतून वेगळे असता, पण नोव्हेंबर 2025चा महिना तुम्हाला वेगळे नव्हे तर तुमच्या नियतीचा भाग बनवणार आहे. हा महिना तुमच्या आयुष्यातील एक साधा महिना नसेल, तर तुमच्या दीर्घकाळाच्या कल्पनांना वास्तवात उतरवणारा टर्निंग पॉइंट ठरणार आहे, ज्यासाठी तुम्हाला मोठी किंमत सुद्धा मोजावी लागू शकते. तुमचा राशी स्वामी शनी तुमच्या धनस्थानातून दुसऱ्या भावात प्रवेश करतोय. त्यामुळे तुमच्या आर्थिक योजनांना अभूतपूर्व धैर्य आणि तुमच्या शब्दाला वजन मिळेल. पण खरी महाक्रांती घडणार आहे ती तुमच्या कर्मस्थानात. या घरात मंगळ, सूर्य, बुध ग्रहाचा स्फोटक योग जुळून येतोय. हे 3 ग्रह मिळून तुमच्या आयुष्यात कोणता तांडव खेळणार बघूया आपण. त्याचसोबत या महिन्यात तुमची सामाजिक प्रतिष्ठा, व्यावसायिक यश आकाशाला भिडेल. पण त्याच आत्मविश्वासाने आणि आक्रमकतेने तुमच्या जवळचे नातेसंबंध बिघडून मोठे नुकसान होईल का? हा शनी मंगळ योग तुमच्याकडून कोणती कठोर परिश्रम आणि निर्णय घेण्याची मागणी करत आहे. या महिन्यात येणारी कार्तिक पौर्णिमा जसे तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडेल आणि दूरच्या प्रवासाचे गुप्त संकेत देईल. पण त्या प्रवासात मोठा धोका दडलेला आहे का? त्यासोबतच संकट चतुर्थी 8 नोव्हेंबरची तुम्हाला आर्थिक अडथळ्यावर मात करण्याची अद्वितीय शक्ती देईलच. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्गशीर्ष अमावस्या जी 20 नोव्हेंबरला आहे, थेट तुमच्या करिअरमध्ये चमत्कार घडवणार आहे. पण त्यापूर्वी तुम्हाला मोठा त्याग सुद्धा करावा लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, पैसा असो, नवी संधी असो, प्रेम, आरोग्य आणि अध्यात्म, तुमच्या आयुष्यात दडलेले 8 रहस्य या मासिक राशी भविष्यात आपण उलगडणार आहोत. तुम्ही या धक्कादायक परिवर्तनासाठी आणि नियतीच्या या काळासाठी या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने जय भोलेनाथ कृपा ठेवा अशी कमेंट करा. तुमच्यावर आलेले सर्व संकटे भगवान भोलेनाथ सदैव तुमच्या सोबत राहतील, संकटे दूर करतील. तर कुंभ राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर 2025चा सर्वात मोठा आणि अत्यंत शक्तिशाली योग तुमच्या कर्मस्थानाच्या भावात 10व्या घरात जुळून येतोय. याच घरात मंगळ आणि बुध ग्रहाचे एकत्रित येणं म्हणजे टायगर आणि फॉक्सची युती असणं. एका बाजूला अशी ऊर्जा असेल तर दुसऱ्या बाजूला तीक्ष्ण बुद्धी जो बुध ग्रह आहे. हा महास्फोट तुम्हाला राजा बनवेल मित्रांनो. पण तुमच्या नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायात, सामाजिक जीवनात तुम्ही घेतलेले निर्णय गेम चेंजर ठरतील. तुमच्या नवीन कल्पनांना, असामान्य कामाच्या पद्धतीला उच्च स्तरावर मान्यता मिळेल. तुमच्या कार्यक्षमतेत अशी अचानक वाढ होईल की तुम्ही तुमच्या सहकार्यापेक्षा अनेक पावले सुद्धा पुढे असाल. त्यासोबतच तुमची तीव्र इच्छाशक्ती तुम्हाला त्वरित प्रमोशन, पगारवाढ किंवा नवीन मोठ्या प्रकल्पाचे नेतृत्व मिळवून देईल. नोव्हेंबरमध्ये तुम्ही केलेली मेहनत तुम्हाला पुढील 6 महिन्यासाठी सुद्धा यशाचे गणित सेट करून देत आहे. पण येथे आहे मोठी भीती आणि धोका. जसं की मंगळ ग्रहाची ऊर्जा तुम्हाला आत्मविश्वास देईल. तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणे चांगले आहे, पण याच ऊर्जेमुळे तुमच्यात अहंकार निर्माण होऊ शकतो. तुमचा बोलका स्वभाव जो बुध ग्रह, आक्रमकता, मंगळ एकत्र आल्याने तुम्ही तुमच्या वरिष्ठांची, सहकाऱ्यांशी किंवा अगदी भागीदारांशी सुद्धा वादविवाद करू शकता. तुम्ही कोणाचेही मत ऐकून घेण्यास तयार नसाल, तेव्हा तुमच्याच या अतिरेकी आणि कठोर वृत्तीमुळे तुम्हाला मिळणारे यश तुम्ही स्वतःच्या हाताने गमावणार. त्यामुळे एक सल्ला आहे की तुमच्या या ऊर्जेला संयमाची जोड द्या. तुम्ही कामात जितके तीव्र आहात तितके बोलण्यात शांत राहा. तुमची अतिरेकी ऊर्जा वाद घालवण्यात वाया न घालवता तुमच्या कामावर, ध्येयावर लक्ष केंद्रित करा. विनम्रता तुम्हाला मिळवलेले यश कायम टिकून ठेवण्यास मदत करेल. त्यासोबतच 5 नोव्हेंबर नंतर आकाशात कार्तिक पौर्णिमा असेल. कुंभ राशीसाठी पौर्णिमा अत्यंत जादुई ठरणार आहे, कारण ही थेट तुमच्या कुंडलीतील 9व्या भावात जो भाग्य, उच्च शिक्षण, धर्म आणि लांबचे प्रवास यावरती प्रकाश टाकेल. पौर्णिमेचा हा तेज तुमच्यासाठी कोणती गुप्त भेट घेऊन येते. दीर्घकाळापासून अडकलेली कामे, सरकारी परवानग्या, कोर्टातील प्रकरणे या पौर्णिमेनंतर अचानक मार्गी लागतील. तुम्हाला वाटत असलेले अशक्य ध्येय सुद्धा गाठण्यासाठी नशिबाची प्रचंड मोठी मदत मिळेल. हे एक प्रकारे तुमच्या कर्माचे फळ असेल. तुम्हाला परत मिळणार.
परत मिळवून देणार असेल मित्रांनो. त्यासोबतच परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणारे किंवा धार्मिक यात्रेचा योग या पौर्णिमेमुळे जुळून येऊ शकतो. या प्रवासातून तुम्हाला केवळ आनंदच नाही तर आर्थिक लाभाची नवीन संधीसुद्धा मिळेल. तुमच्या आयुष्याला नवीन सकारात्मक दिशा देणारा हा प्रवास भाग्याचा ठरेल. तुमच्या गुरूकडून, वडिलाकडून किंवा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून तुम्हाला असा गुप्त सल्ला मिळेल जो तुमच्या करिअरमध्ये मोठा चमत्कार घडवेल. हा सल्ला स्वीकारल्यास तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता सुद्धा आहे. या पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला एका रात्रीत मोठे यश मिळेल, पण हे यश टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या तत्त्वाशी प्रामाणिक राहावे लागेल. भाग्याचा हा दरवाजा उघडल्यावर तुम्ही एखादी महत्त्वाकांक्षी योजना राखाल, तुम्हाला नक्कीच त्यात मोठी संधीसुद्धा मिळेल मित्रांनो. त्यासोबतच नोव्हेंबर 16 जो कुंभ राशीसाठी करिअरच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहिली जाणारी तारीख ठरू शकते. याच दिवशी सूर्य तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतोय, जिथे आधीच असलेला मंगळ व बुधाला मिळणार आहे. त्यामुळे हा एक नवीन राजयोग तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे, जसं की सूर्य हा सत्ता, अधिकार, शासकीय यश दर्शवतो. त्यासोबत तुमच्या करिअरच्या घरात सूर्याचे आगमन म्हणजे तुम्हाला वरिष्ठाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. 16 तारखेच्या नंतर त्यानंतर तुमच्या कामाची दखलसुद्धा थेट उच्च स्तरावर घेतली जाईल. प्रमोशन असो, मोठी जबाबदारी स्वीकारण्याची ही उत्कृष्ट वेळ असेल. तुम्हाला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे तुमचं नाव व काम चर्चेत राहील. सूर्य, मंगळ आणि बुध या 3 ग्रहाची युती तुम्हाला कामाच्या ठिकाणी अभेद्य उत्साही बनवेल. तुमच्या नेतृत्व करण्याची क्षमता नैसर्गिकरित्या वाढेल आणि तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास तुम्ही अकल्पनीय यश मिळवू शकाल. पण मोठ्या सत्यासाठी मोठा धोका सुद्धा घेऊन येते मित्रांनो. सूर्यामुळे येणारी सत्ता आणि मंगळामुळे येणारी आक्रमकता यामुळे तुमच्या अतिरेकी आत्मविश्वास निर्माण होईल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचे किंवा टीममधील सदस्यांचे विचार ऐकून न घेता त्याला दडपण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या टीममध्ये सत्ता संघर्ष किंवा मोठा वादविवाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही अहंकाराच्या जाळ्यात अडकून तुमचेच मोठे नुकसान करू शकता. तुम्हाला मिळालेली सत्ता सेवा करण्यासाठी वापरा, गाजवण्यासाठी नाही. त्यामुळे 16 नोव्हेंबर नंतर तुमच्या टीममधील सदस्यांना प्रेरित करा. त्यांचे विचार जाणून घ्या, त्यांना सोबत घेऊन पुढे जा. विनम्र नेतृत्व तुम्हाला यश आणि सन्मान दोन्हीसुद्धा मिळवून देतील. त्यासोबतच मित्रांनो, सोमप्रदोष व्रताचा अकल्पनीय आशीर्वाद मिळणार आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये कुंभ राशीला दैवी कृपेचे 2 महाआशीर्वाद मिळत आहेत. या महिन्यात 2 वेळा सोमप्रदोष व्रत 3 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला जुळून येतोय. हा तुमच्यासाठी भगवान शंकराचा सर्वात मोठा वरदान असेल. हा दैवी योग तुमच्या समस्यावर कसे अंतिम शस्त्र ठरणार हे बघूया. जसे की कुंभ राशीसाठी हे व्रत अदृश्य समस्या, गुप्त शत्रूचे कारस्थान असो किंवा दीर्घकाळ चाललेल्या शारीरिक कष्टावर मात करण्याची संजीवनी ठरू शकतात. तुमच्या मनात दडलेली अशांतता किंवा तणाव दूर होऊन तुम्हाला अभूतपूर्व मानसिक शांती मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरुद्ध होणारी कारस्थाने आपोआप शांत होतील. त्यासोबतच ग्रहाच्या तीव्र ऊर्जेमुळे वाढलेली चिंता असो, तणाव किंवा जुने आजार या प्रदोषामुळे नियंत्रणात सुद्धा येतील. तुम्हाला उत्कृष्ट शारीरिक आणि मानसिक ऊर्जाही मिळेल. हा प्रदोष व्रताच्या उपासनाने आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचा गुप्त मार्ग मोकळा होईल. अडकलेली पैसे मिळण्याची शक्यता वाढेल आणि कर्जाच्या चिंतेतून तुम्हाला दिलासा सुद्धा मिळेल. त्यासाठी संकटमोचन शंकराची उपासना तुम्हाला अदृश्य ढाल देऊ शकते. या दिवशी प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळेस महामृत्युंजय मंत्राचा जप करा. शिवमंदिरात पाण्याचा अभिषेक करा. हे तुम्हाला अंतिम विजयाची आणि मानसिक धैर्याची शक्ती देतील. त्यासोबतच कुंभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर 2025 मध्ये प्रेम आणि नात्यासाठी मोठी व जादुई घडामोड घडणार आहे. या महिन्यात शुक्र ग्रहाचे तुमच्या कुंडलीतील 9व्या भावातून भाग्यस्थान जो आहे तेथे भ्रमण होते आणि गुरुच्या जो ज्युपिटर बृहस्पती आहे तो सोबत होणारा योग तुमच्या भावनिक जीवनात महापरिवर्तन घडवणार. जसं की जे अविवाहित लोक असतील तर हा योग तुमच्या आयुष्यात अचानक अनपेक्षितपणे ती विशेष व्यक्ती घेऊन येईल. जी व्यक्ती तुमच्या दूरच्या ठिकाणाची असू शकते किंवा तिचे तुमच्या सध्याच्या सामाजिक वर्तुळात थेट संबंध नसतीलही, पण ही गाठ केवळ आकर्षणाची नसून विचाराची असेल. तुमचे जवळचे विचार एका सुंदर नात्याची सुरुवात करू शकतात.
विवाहित आणि दीर्घकाळ प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ तुमच्या नात्याला नवी आध्यात्मिक आणि भावनिक खोली सुद्धा देईल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे भावनिक बंध अधिक मजबूत होतील, पण अति आकर्षण मोठा धोका निर्माण करू शकतात. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी, हा संयम मागतो मित्रांनो, पण शुक्र आणि मंगळाचा तीव्र प्रभाव तुम्हाला घाई करण्यास भाग पाडेल. घाई गडबडीत घेतलेले भावनिक निर्णय किंवा बोलण्यात स्पष्टता न ठेवल्यास मोठे गैरसमज निर्माण होऊन नात्यात तणाव येऊ शकतो. तुमची अपेक्षा वास्तव यात मोठी दरी निर्माण झाल्यास प्रेम संबंधात मोठा दुरावा येण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा, तुमच्या भावना व्यक्त करताना स्पष्टता आणि संयम ठेवा. कोणताही भावनिक निर्णय घाईत घेऊ नका. तुमच्या जोडीदाराच्या विचारांचा आदर करा. हे दोनच नियम पाळल्यास नोव्हेंबर तुमच्यासाठी अविस्मरणीय प्रेमाची कहाणी लिहू शकतो. कुंभ राशीच्या जातकांनो, 8 नोव्हेंबर 2025 ही तारीख फक्त एक तिथी नाही तुमच्यासाठी, तर तुमच्या कल्पकतेला आणि बुद्धीला मोठा पुरस्कार मिळवण्याची संधी आहे. कारण संकटमोचन गणपती बाप्पा तुमच्या मार्गातील आर्थिक अडचणी दूर करून तुमच्या बुद्धीचा वापर करून समृद्धीचे दार उघडणार आहेत. बाप्पा तुम्हाला कोणती जादुई भेट देणार आहेत, तर कुंभ राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि भविष्याचा वेध घेण्याची क्षमता. या चतुर्थीला तुमच्या मनात असलेली दीर्घकाळाची कल्पना असेल, व्यावसायिक योजना असेल, तर त्याला गती नक्कीच मिळेल. गणेशजीच्या कृपेने त्या कल्पना आर्थिक वास्तव्यात उतरण्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग आणि लोक व संसाधने मिळतील. त्यासोबतच तुम्हाला जर सध्या आर्थिक समस्या जाणवत असतील, तर संकटी चतुर्थीमुळे या समस्येचे मूळ कारण दूर होईल. तुमच्या अडकलेल्या कामांना गती मिळेल आणि अचानक धनप्राप्तीचा किंवा कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होईल. ही वेळ आहे जुन्या पद्धती सोडून नवीन स्मार्ट मार्गाने पैसे कमवण्याची. विचार पुरेसा नाही मित्रांनो, कृती करावी लागेल. कारण या दिवशी गणपतीची पूजा करताना तुमचा व्यवसाय किंवा आर्थिक योजनाची एक प्रत त्यांच्यासमोर ठेवा. ओम गणपते नमः या मंत्राचा जप करताना तुमच्या मनात स्पष्ट ध्येय ठेवा. गणपती बाप्पा तुम्हाला तुमच्या कल्पनावर विश्वास ठेवून पुढे जाण्याची अंतिम पुश देणार आहेत. त्यासोबतच नोव्हेंबर महिना तुम्हाला भौतिक यश सुद्धा देईल, जसं ते टिकून ठेवण्यासाठी आवश्यक आहे मानसिक आणि भावनिक शुद्धीकरण. 15 नोव्हेंबर 2025ची उत्पन्न एकादशी ही कुंभ राशीसाठी आतील शांतता आणि ऊर्जा मिळवण्याचा अमूल्य दिवस ठरणार आहे. कारण हा दिवस तुमच्यासाठी कोणता गुप्त लाभ घेऊन येणार आहे, तर कुंभ राशीच्या लोकांमध्ये अनेकदा उत्कृष्ट कल्पना असूनही त्या प्रत्यक्षात आणण्यास आळस किंवा टाळाटाळ करण्याची सवय असते. त्यामुळे ही एकादशी तुमच्या आळसावर आणि विसरभोळेपणावर कायमस्वरूपी मात करण्याची मानसिक शक्ती देईल. तुम्हाला तुमच्या ध्येयावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची, नवीन ऊर्जा मिळवण्याची संधी मिळेल. त्यासोबतच तुमच्या मनात दडलेल्या जुन्या चिंता, नकारात्मक विचार असो किंवा भावनिक अस्थिरता असो, या एकादशीच्या व्रतामुळे दूर होतील. त्यामुळे व्रत करा मित्रांनो. तुमचं मन शांत आणि विचार स्पष्ट होतील यामुळे, आणि या शुद्धीकरणामुळे तुम्ही ग्रहाच्या तीव्र ऊर्जेचा सकारात्मक वापर सुद्धा करू शकाल. या दिवशी आहार व विचाराचे नियंत्रण ठेवा. केवळ उपास करणे पुरेसे नाही, तर शांत ठिकाणी बसून मेडिटेशन, ध्यान धारणा सुद्धा करा. तुमच्या जीवनातील अनावश्यक आणि त्रासदायक असलेल्या एका सवयीचा त्याग करण्याचा संकल्प करा. हा छोटासा त्याग तुम्हाला मोठ्या आध्यात्मिक आणि मानसिक बळाची भेट सुद्धा देऊ शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, नोव्हेंबर 2025चा शेवट कुंभ राशीसाठी सर्वात निर्णायक आणि अद्भुत क्षणाने भरलेला आहे. जसं की 20 नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष अमावस्या येते. ही थेट तुमच्या कर्मस्थानात 10व्या घरात जुळून येते. ही अमावस्या म्हणजे जुना अध्याय संपून नवीन राज्याभिषेक करण्याची वेळ असते. ही अमावस्या तुमच्या करिअरमध्ये कोणता चमत्कार घडणार आहे. अमावस्या म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याची ऊर्जा देणार, की तुमच्या नोकरीत, व्यवसायात, सामाजिक जीवनात मोठा सकारात्मक बदल घडून आणण्याची ही अंतिम आणि उत्कृष्ट अशी संधी देणार आहे तुम्हाला. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता, मोठ्या कंपनीत अर्ज करू शकता, तुमच्या कल्पनांना उच्च अधिकाऱ्यासमोर मांडू शकता, किंवा या दिवशी घेतलेले निर्णय यशस्वी होण्याची शक्यता अधिक आहे. कारण कुंभ राशीच्या तुमच्या भविष्यवेधी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना आता मोठा मंच मिळेल. तुमच्या वरिष्ठाकडून समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल. तुम्हाला तुमच्या आवडीच्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील. तुमचे ड्रीम प्रोजेक्ट या वास्तवात उतरण्याची हीच उत्कृष्ट वेळ आहे. अमावस्या म्हणजे धैर्य आणि संकल्प असतो मित्रांनो. त्यामुळे या दिवशी नकारात्मक विचार सोडून द्या. तुम्हाला करिअरमध्ये काय हवे आहे या स्पष्ट संकल्प मनात करा आणि कामाला लागा. तुम्ही केलेले छोटेसे प्रयत्न सुद्धा अमावस्याच्या शक्तीमुळे मोठे यश देऊ शकतील. तर अशा प्रकारे कुंभ राशीच्या भविष्यवेधी आणि शक्तिशाली व्यक्तींनो, नोव्हेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी केवळ अपेक्षित यश घेऊन येत नाही,
तर तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या महाक्रांतीची सुरुवातही घेऊन येतोय. महाक्रांतीचा नोव्हेंबर महिना असणार आहे. तुमच्या स्वप्नांना आता कोणी रोखू शकणार नाही. कर्मस्थानाच्या स्थानातील ग्रहाचे योग असो, भाग्याची साथ असो किंवा प्रदोषाचा आशीर्वाद असो, हे सारे सिद्ध करत आहे की तुमचं स्वप्न आता वास्तवात उतरेल. तुमची बुद्धिमत्ता, नाविन्यपूर्ण विचार हीच खरी तुमची शक्ती आहे. या महिन्यात येणारी प्रत्येक तिथी, पौर्णिमा, अमावस्या, एकादशी, चतुर्थी असो, तुमच्यातील नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवीन ऊर्जा, आत्मविश्वास देणारी असेल. आर्थिक धैर्य, करिअरची सत्ता, प्रेमाच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी ग्रह तुमच्या बाजूनेच आहेत. आणि या नोव्हेंबरमध्ये फक्त सकारात्मक बदलासाठी सज्ज व्हा. मोठ्या धैर्याने, उत्साहाने तुमच्या अद्वितीय बुद्धीच्या बळावर तुम्ही केवळ यश मिळवणार नाही, तर इतरांसाठी प्रेरणा स्रोत सुद्धा ठरा. तुमचा भविष्यवादी स्वभाव, तुमचा आंतरिक शक्ती हीच तुमची खरी मोठी संपत्ती आहे. लक्षात घ्या, हा काळ किस्मत बदलण्यासाठी पूर्णपणे तयार आहे मित्रांनो. गरज आहे फक्त तुम्ही योग्य वेळी योग्य कृती करण्याची. जाता जाता या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. त्यासोबतच कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय भोले शंभू शंकर महादेव कृपा ठेवा असं लिहा. आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ज्यांनी केलं नसेल तर. तुमच्यासाठी हे सर्व दिवस शुभ जावोत.